हरे कृष्णा. आज आपण घेऊया विभाग 4. त्यामध्ये प्रकरण आहे 12, 13 आणि 14. तर 12वं प्रकरण आहे गुरुला प्रस्तुत करणे. प्रकरण 12 प्रकरणातील विषय आपण चर्चा करणार आहोत. श्रील प्रभुपादांना प्रस्तुत करणे, इस्कॉन मधील वर्तमान गुरूंना प्रस्तुत करणे. यामध्ये बरेच चर्चेचे विषय आहेत, कारण काही प्रॅक्टिकल गोष्टी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहेत. तर यामध्ये आपण प्रॅक्टिकल गोष्टी पाहूया. तत्पूर्वी तर काय आपल्याला चर्चा करायची आहे, प्रभुपादांना प्रस्तुत करणं. ज्या आपण मागे लिहिलेलं आहेत, ग्रुपमध्ये पाठवलं होतं, त्याच गोष्टी आहेत. आपल्या वर्तमान आणि भविष्यातील भक्तांच्या पिढीसाठी श्रील प्रभुपादांना इस्कॉनचे संस्थापक आचार्य आणि इस्कॉनचे प्रमुख शिक्षागुरु म्हणून प्रस्तुत करण्याचे लाभ नमूद करा. समजला प्रश्न? हिंदी में पण आहेत की देखिए प्रभुपाद जी जो है उनको कैसे प्रस्तुत करेंगे हम लोग भविष्य में आने के लिए. भविष्य में जो पीढ़ियां हैं तो किन किन संभावित परिणामों का सामना करना पड़ सकता है, तो हमें लिखना है. या फिर वर्तमान और भविष्य में सार्वजनिक रूप से श्रील प्रभुपाद को संस्थापक आचार्य एवं पूर्व प्रतिष्ठित शिक्षा गुरु के रूप में प्रचारित करने के लाभ नीचे दिए गए बक्से में सूचीबद्ध करें. तर या चौकटीत आपल्याला लिहायचं आहे की समजा काय लाभ होतील आपल्याला आणि कसं प्रस्तुत करायचं आपण. म्हणजे कसं आपण सांगू शकतो की मी प्रभुपाद आमचे जे इस्कॉनचे संस्थापक आचार्य आहेत, त्यांची मूर्ती मंदिरामध्ये असते, ते आमचे संस्थापक आचार्य, हे कसं आपण दाखवून देऊ. आणि पुन्हा दुसरा मुद्दा पण आहे, ते नंतर चर्चा करू. तर कोणी सांगेल प्रभुपादांना प्रस्तुत करण्यासाठी भविष्यामध्ये ते टिकून राहण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? गणेश राऊत प्रभू बोला. हरे कृष्णा प्रभु जी, दंडवत प्रणाम. दंडवत प्रणाम. यस, बोलिए प्रभु जी. ग्रंथ वितरण करणे, प्रसाद सेवा करणे, नगर कीर्तन करणे, मंदिर सेवा करणे आणि हरिनाम कीर्तन करणे. बरोबर. देखिए, जे काही इस्कॉन आंदोलनाची सेवा आहे ती जर आपण करीत राहिलो तर काय होईल, प्रभुपादांचं जे मूर्ती स्थापना, जे काही मूर्ती केलेली आपण ठेवलेली आहेत त्यांचा सन्मान होईल. आणि लोक विचारतील स्वामीजी कोण आहेत, त्यांना समजेल. आणि कोणी ग्रंथ लिहिले, संस्था कोणी स्थापन केली, त्यामुळे त्यांना समजेल. जर आपण राधाकृष्ण विग्रह स्थापना करणं, मंदिर स्थापना करणं, पूजा अर्चना करणं, ग्रंथ वितरण करणं, प्रभुपादांची गुरुपूजा करणं दररोज सकाळी पहाटे, त्यामुळे काय होईल की भविष्यामध्ये लोक विचारतील, त्या पिढ्यांसाठी ते एक प्रकारे धरोहर, उनके लिए वो एक पूंजी रहेगी. समजलं? या गोष्टी करणं आवश्यक आहे भविष्यासाठी. कारण भविष्यात आपण असू किंवा नसू, पण नवीन पिढी राहील, त्यांच्यासाठी मंदिरं असतील, प्रभुपादांचे ग्रंथ असतील, भगवद्गीता असेल, मग ते लोकांना त्याचा लाभ होईल. त्यासाठी आपल्याला आतापासूनच ते घरात असणं आवश्यक आहे आधी, किंवा आपण जाणं आवश्यक आहे. समजा लहानपणी मुलांना आपण घेऊन गेलो मंदिरामध्ये, पप्पा ये कौन है, ये स्वामी जी कौन है, ये मूर्तियाँ किसकी है, तो विचारेल ना. तो इसी प्रकार से भविष्य में वो लड़का भी अपने बेटे को लेके जाएगा मंदिर. ये पद्धत हमें उसका पालन करना जरूरी है. ठीक है. चंद्रकांत प्रभू बोला. एक मिनिट, तुमच्याकडे होत नाही आहे. हां, सुशील प्रभू बोला. हरे कृष्ण प्रभूजी. हां, लहान मुलांना ग्रंथाचे ज्ञान किंवा मग लहान मुलांचे साप्ताहिक सत्संग घेऊन मंदिरात ते पण करून आपण प्रभुपादांचे पुढील भविष्यासाठी मुलांना हे देऊ शकतो. बरोबर बरोबर. लहान मुलांना सुद्धा आपण संस्कार त्याच्यावर करणं आवश्यक आहे, ज्याला म्हणतो आपण बालसंस्कार. बालसंस्कार लहानपणापासून झाले तर मुलं मोठ्यापणी त्यांना समजेल. देखिए अभी यहाँ पर कई सारे भक्त होंगे, उनको पता होगा बचपन में हमारे माता पिता हमें कहते थे ना, शनिवार को जाओ मारुति के तेल डाल कर आओ, या देवी के मंदिर में है ना मंगलवार बुधवार कभी भी जाकर अगरबत्ती लगा कर आओ. ऐसे बचपन में हमें किया था, बताया गया था, इसलिए हम लोग अभी भक्ति मार्ग पर हैं. तसंच लहानपणाचे संस्कार हे मोठेपणी त्यांना जाणवतात, समजतात. म्हणून या गोष्टी आपण करणं आवश्यक आहेत. ते मुलं समजा आता त्यांना समजलं जरी नाही तरी भविष्यात त्याला जाणवेल की माझे वडील असं करायचे, आम्हाला घेऊन जात होते मारुतीच्या पारावरती है ना लग्नाच्या वेळेस. आजकाल लोकांना माहीत नाही या गोष्टी. या गोष्टी आपण आधी ऐकल्या म्हणून आपल्याला समजत आहेत.
आजकाल झाडच नाही आहे. लोक गायीची पूजा करायची, आता गायीच नाही आहेत. तर हे समस्या त्यामुळे वाढलेल्या आहेत, म्हणून आपण शिकवणं आवश्यक आहे, कमीत कमी त्यांना दाखवणं आवश्यक आहे. यस, वर्षा कदम माताजी बोला. कदम प्रभू बोला, अनम्यूट करा. हा बोला. हरे कृष्ण प्रभूजी. नवीन पिढीसाठी प्रभुपाद शिक्षा गुरु म्हणून फार महत्वाचे आहेत. काय म्हणताय? नवीन पिढीसाठी प्रभुपादाची शिक्षा गुरु फार महत्वाचे आहे. बरं, ठीक आहे. नवीन पिढीसाठी बरं, प्रभुपादांचं स्थान आपण शिक्षागुरू म्हणून त्यांना सांगणं आवश्यक आहे. प्रभुपादांचे ग्रंथ, त्यांचे मंदिरं हे भविष्यातल्या पिढीसाठी फार फार गरजेच्या गोष्टी आहेत. ते आता आपल्याला समजणार नाही, पण भविष्यात ते कळतं. जसं आई वडिलांनी काही कमवलं आहे ते मुलाला मिळाल्यावर मुलगा प्रसन्न होतो की बघा माझ्या आई वडिलांनी करून दिलाय, तो कृतज्ञ ठेवतो. पण जर माता पिता ने अगर कर्जा करके बोझा करके रखा है तो बच्चे को हेड़ना पड़ेगा, वो गाली देंगे, वो श्राद्ध नहीं करेंगे. क्यों? उन्होंने मेरे ऊपर कर्जा करके रखा है, मैं अभी कैसे फेडूं, कैसे पार करूं इसको. तो इसलिए हमें कुछ पूंजी देकर जाना है. हम कुछ लेकर नहीं जाते हैं, तो उनको देकर जाना है बच्चों को, जो भी भविष्य में रहेंगे लोग, उनके लिए. मरावे परी कीर्ती रूपी हो रहा है. बरोबर. थोर महात्मे होऊन गेले, चरित्र त्यांचे पहा जरा, आपण त्यांच्या समान व्हावे, हाथ सापडे बोध करा. अभी जो बड़े बड़े लोग होकर गए हैं उनकी पूजा हम कर रहे हैं, उनकी मूर्तियां स्थापना करते हैं लोग, उनका गुणगान करते. क्यों? उन्होंने कुछ किया है. हमारा कोई नाम लेता नहीं है का? आपण काही केलंच नाही, फक्त आपण लोकांचं डोकं खराब केलं बस. आणि आमचे सर म्हणायचे रस्ते खराब केले आपण, चालून चालून जाऊन इकडे तिकडे फिरून फिरून. आमचे सर म्हणायचे कॉलेजमध्ये, तर हमने कुछ किया नहीं इसलिए हमारा नाम नहीं होगा, जिन्होंने किया है इसलिए उनका नाम हो रहा है. उन्हें समाज के लिए, देश के लिए कुछ ना कुछ तो किया होगा. हमें भी अपने परिवार के लिए कम से कम, या खुद के लिए तो करना है, खुद का जीवन उद्धार तो करना ही है. ठीक है, दूसरों के लिए नहीं, कम से कम स्वयं के लिए, अपने परिवार के लिए कुछ ना कुछ तो करना बहुत जरूरी है. देखिए, कम से कम मैं कई बार कहता हूँ एक पेड़ लगाओ, पेड़ की छाया हमें तो नहीं मिलेगी, लेकिन हमारे बेटे पोते उनको तो छाया मिलेगी. अभी जो पेड़ है उनकी छाया हमें मिल रही है, जैसे माताजी लगाते हैं. अभी जो छाया मिल रही है वो हमने नहीं लगाए हैं, हमारे दादा परदादा उन्होंने लगाया है, हमें वो फ्री में मिल रहा है. तो इसलिए हम जो लगाएंगे, आपण जर लावूया तर भविष्यातील लोकांना कोणाला तरी मदत त्याची होईल. कोणीतरी समजा प्राणी पक्षी त्याखाली बसतील, त्याचा लाभ त्यांना होईल. हे निस्वार्थ आहे, सेवा आहे. समजलं? म्हणून भविष्यासाठी आपल्याला गोष्टी करून ठेवायच्या आहेत. पुढचा मुद्दा, इस्कॉन मधील वर्तमान गुरूंना प्रस्तुत करणं. तशाच प्रकारे आपल्या गुरूंना प्रस्तुत करण्यासाठी या ठिकाणी बघा थोडं नकारात्मक विचारलं आहे. वर्तमान इस्कॉन गुरूंना प्रस्तुत करण्याचे अयोग्य मार्ग नमूद करा. मतलब यहाँ पर कहा गया, पूछा गया है गलत तरीके, अपने गुरु को प्रस्तुत करने के गलत तरीके बताओ. चुकीच्या गोष्टी, लोक काय चुका करतात ते आपल्याला सांगायचे या ठिकाणी. समजला प्रश्न? की लोक काय चुका करतात गुरूंना दाखवण्यासाठी. कोण सांगेल? अनुभव व्यक्ती कोण आहे का? राऊतपूर तुम्ही एकटेच आहे का? बाकीच्यांनी उत्तर द्या, मी तुम्हाला विचारतो. नाही तर हा, शिवराज प्रभू बोला. हा, चुकीच्या गोष्टी. हरे कृष्णा भाऊजी. मोठ्याने हरे कृष्णा भाऊजी, धन्यवाद प्रणाम. प्रभूजी, वर्तमान गुरूंना प्रभुपादांपेक्षा श्रेष्ठ समजणे. थोडं मोठ्याने सांगा, आवाज येत नाही. वर्तमान गुरूंना प्रभुपादांपेक्षा श्रेष्ठ समजणे. बरोबर. बघा, आपल्याच गुरूंना श्रेष्ठ समजणं प्रभुपादांपेक्षा, म्हणजे त्यांच्या गुरुपेक्षा आपले गुरु श्रेष्ठ नाही, कारण आपल्या गुरूंचे गुरु श्रेष्ठ आहेत. जसं परंपरा ना, जसं वडील श्रेष्ठ असतात, नंतर मुलगा, नंतर नातू. पण आपण म्हटलं की नाही, नातू सुद्धा श्रेष्ठ आहेत, वडील काही कामाचे नाही आहेत, आजोबा काही कामाचे नाही आहेत. पण आजोबा जर नसते, वडील जर नसते, तर मुलगा कुठून आला असता? समजा कधी कधी, थोडक्यात आपल्याला सांगतो, सबके लिए बताता हूँ, जनरल सामान्य है. कई बार क्या होता है, माता पिता पढ़े लिखे नहीं होते हैं और बच्चे एकदम पढ़े लिखे होते हैं, IIT करते जाते हैं, कभी कभी PhD करते हैं, या ग्रेजुएट होंगे, बड़ा उनको सैलरी होगा, तनख्वाह हो सकती है. लेकिन माता पिता ने जो कमाया है, हमें पढ़ाया है, उनके कृपा से हम लोग यहाँ पर आए हैं, तो उनके प्रति कृतज्ञ होना जरूरी है. नहीं तो हम लोग कहेंगे हम ही बड़े हैं. वैसे नहीं, उनकी कृपा से सब कुछ हो रहा है.
त्यांनी आपल्याला वाढवलं, शिकवलं. कारण त्यावेळेसचा 1 रुपया म्हणजे आताचे 1000 रुपये. तिथे ज्यावेळेस 10 रुपये जरी त्यांना मिळाले तर पुरेसे व्हायचे. आता 1000 रुपये सुद्धा चटणीला पुरत नहीं। कारण इसलिए देखिए उस जमाने में वहां का जो कीमत थी वो अभी हमें समझना जरूरी है। तो हमारे गुरु को हम लोग प्रभुपाद जी से बड़ा नहीं मान सकते हैं। क्या बाकी गुरु भी है ना, दुसरे गुरु भी है, बरोबर। पुन्हा सांगतो मुद्दा अजून की समजा आपल्या गुरूंचा उदो उदो करणं, माझेच गुरु जगत गुरु असं म्हणायचं नाही आपण। बाकी पण गुरु आहेत, दुसऱ्या पण संस्था आहेत, दुसरे पण परिवार आहेत, नाहीतर आमचाच परिवार श्रेष्ठ परिवार असं नाही। बाकी पण लोक आहेत ना, त्यांना पण त्यांचे घर आहे, त्यांचे पण वडील आहेत, त्यांचे पण परिवार आहेत। म्हणून आपण आपल्याच गुरूंचा उदो उदो करायचा नाही, त्यांचाच फोटो सगळीकडे लावायचा आपल्या घरामध्ये। तर दुसरे गुरु जर आले तर तसं नको, किंवा दिखावा करणं, माझेच गुरु जगत गुरु, मेरे गुरु का बोलबाला ऐसे नहीं। इस्कॉन संस्थापक आचार्य प्रभुपाद जी आहेत, त्यांचा फोटो असणं आवश्यक आहे। आपल्या गुरुचा फोटो छोटासा असणं आवश्यक आहे आपल्या खोलीमध्ये, कारण ते वैयक्तिक आहेत। आपले गुरु है, हमारे गुरु है, सबके गुरु नहीं है। हाँ, भगवान कृष्ण सबके गुरु है। क्यों? कृष्णम वंदे जगत गुरुम, इसलिए भगवान का फोटो जगह लगा सकते हैं क्योंकि सबके गुरु भगवान है। बाकी धर्म सब भगवान से आया हुआ है, वो हमें समझना जरूरी है। यहाँ पर उसका अर्थ यही है, हम अपने गुरु का फोटो लगाएंगे नहीं, बाकी भगवान का फोटो लगाएंगे तो सब प्रसन्न हो जाएंगे। समजलं? आशा करतो तुम्हाला कळलं असेल, थोडंसं कडक आहे। पुढे, इस्कॉन गुरुंना अयोग्यरित्या प्रस्तुत केल्याने इस्कॉनला कोणते परिणाम भोगावे लागतील? देखिए, अगर ऐसे हमने गलत तरीके से अपने गुरु को प्रस्तुत किया तो क्या समस्याओं का सामना करना पड़ेगा? अभी मैं ही पूछता हूं, कौन सी तकलीफ होगी इस्कॉन में? आता कोणाला विचारू? करुणा माताजी जमेल का? कोळी माताजी सांगता येईल का उत्तर? नाही सांगता ना, ठीक आहे बरं। हाँ, क्षत्रिय प्रभू, केशव प्रभू बोलिए, बोला। काय समस्या होतील जर आपण चुकीच्या गोष्टी केल्या तर, चालू ठेवल्या तर? अनम्यूट करा क्षत्रिय प्रभू, अनम्यूट करून बोला। ठीक आहे, काही नेटवर्क असेल। साक्षी श्यामा माताजी बोलिए, बोला। हरे कृष्ण, दंडवत प्रणाम। दंडवत। जर आपण आपल्याच गुरुचा उदो केला किंवा आपल्याच गुरुंना जर अयोग्य रीतीने प्रस्तुत केलं तर गुरुभेद वाढीस लागेल आणि लोकात गुरुभेद वाढीला लागेल। आणि असा समज होईल सगळ्यांचा की ज्यांनी सगळ्यात जास्त एफर्ट्स घेतलेले आहेत श्री प्रभुपादांनी, त्यांच्यापेक्षा आपण गुरु महाराजांना श्रेष्ठ समजतो, ज्या कारणाने कुठेतरी गुरु महाराज सुद्धा दुखवल्या जातील बरोबर। बघा आणि माताजींनी नवीन भक्तांमध्ये पण गैरसमज पसरतील। बघा माताजींनी सांगितलं आहे की आपल्याच गुरुचा उदो उदो आपण केला तर भक्तांमध्ये भेद निर्माण होईल ना। समजा माझे गुरु तुझे गुरु, दोघांचे भांडण सुरू, बरोबर आहे, परंपरा खंडित होईल। आणि मग उदो केल्यामुळे काय होईल, नवीन भक्तांना समजणार नाही, अरे काय करायचं, यांचंच भांडण चालू आहे। आपण म्हणतो चॅन्ट अँड बी हॅपी, पण हे चॅन्ट करून हॅपी नाही आहे, तर मग आपलं कसं? त्यामुळे लोकांचा विश्वास, श्रद्धा कमी होते। त्यामुळे म्हणून आपल्याला समझून घ्यायचं कि हमारे गुरु का हम लोग ज़्यादा बोलबाला करेंगे, बाकी लोग नहीं आएंगे और प्रभुपाद जी का नाम नीचा हो जाएगा और संस्था ठीक से चलेगी नहीं। लोग कहेंगे इनका मंदिर, उनका मंदिर, इस गुरु का मंदिर, उस गुरु का मंदिर। वो किसका मंदिर है? प्रभुपाद जी का है या भगवान का मंदिर है, राधा कृष्ण का मंदिर है, ऐसे कहना चाहिए। नहीं तो फिर इस मंदिर में नहीं जाना है, उस मंदिर में जाना है, इस प्रकार से लोगों के मन में द्विधा हो जाएगी और लोग फिर संस्कृति, हमारे जो संस्कार है उससे दूर जाने लगेंगे। देखिए आजकल नई पीढ़ियां क्यों दूर भाग रही है? इसी कारण की वजह से लोगों को भेद के बारे में समझाया नहीं जाता है। समजलं? थोडक्यात कोणी सांगेल? कलावती माताजी यवतमाळ, बोला। अनुभवी व्यक्ती आहेत। प्रभुजी दंडवत प्रणाम। गुरूंना जर आपण जे आहे गुरूंचं जे आहे, आपण त्यांचं जे आहे विश्वास जे आहे, त्यांच्यावर जे वर्तमान याच्यामधले जे गुरु आहेत त्यांच्यावर विश्वास लोकांचा राहणार नाही आणि त्यामुळे नवीन भक्त जुळणार नाही
आणि त्याचप्रमाणे त्यांच्यावरचा विश्वास आणि एक वैयक्तिक प्रॉपर्टी म्हणून त्या गुरुची होईल. बरोबर. आणि प्रभुपादाचे सिद्धांत आणि विचार जे अविरतपणे चालत आले आहे गुरु परंपरेतून ते नष्ट होतील. आणि त्यामुळे पुढे संस्था बंद पडण्याची शक्यता असू शकते. बरोबर. मुळातनी संस्था कोणाची आहे किंवा काय मुख्य उद्देश जे आहे ते नष्ट होऊन लोकांचा अविश्वास होईल आणि नवीन भक्त जुळणार नाही. बरोबर. त्यामुळे आपल्याला पुढील संस्थेबद्दल त्यांचे ग्रह वाईट लोकांमध्ये वाईट ग्रह पसरतील. यस, धन्यवाद प्रभु। बघा प्रभूजीने बऱ्याच गोष्टी सांगितल्या कि त्यामुळे उनसे क्या होगा कि लोगों के मन में द्विधा होगी, लोग आएंगे नहीं, नए लोग जुड़ेंगे नहीं और वो वैयक्तिक प्रॉपर्टी हो जाएगी। जसं म्हणतो ना आपण वारसा हक्क, माझं घर आहे, माझं माझं असं होईल। आणि जे म्हणतो ना आपण मोठी जी भावना आहे, ब्रॉड माइंडेड म्हणतो आपण, सर्व सर्व म्हणतो ना आपण सर्व धर्म समभाव, त्या प्रकारे किंवा एक पसायदांमध्ये सांगितलंय ना, खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे। लोक प्रेम पासून दूर जातील, लोकांना प्रेमच्या ऐवजी काम मिळेल, भेदभाव होईल, वैमनस्य, थोडक्यात बघा विभाजन होईल, तुकडे पडतील, यांचं इस्कॉन, यांचं मंदिर, त्यांचं मंदिर, असं करत करत विभाजन होईल, भेद होईल, वैमनस्य, शत्रुत्व होईल। तुमचं मंदिर क्या, मग आम्ही जास्त वितरण करतो, आम्ही मोठं करतो, अशा प्रकारे कलेक्शन आम्ही करतो, असं चढाऊट चालेल, कॉम्पिटिशन, स्पर्धा। आणि नंतर मग विलास, मग आराम करतील लोक, काय नाही, खाणो पिओ मजा करो, भक्ती करो, दूर हो जाएगा। भक्ती करणं राहील बाजूला आणि नको ते धंदे सुरू होईल, अशा प्रकारे। आणि भक्त लोक मग दूर होतील, कोणी आपलं मग प्रॉपर्टी जमा करेल, कोणी भ्रष्टाचार करून गायब करेल पैसे, कोणी काही करेल, अशा प्रकारे कोणी लक्ष देत नाही, मग संस्था लक्ष देत नहीं। मग म्हणतो ना डब घाईला, प्रभु जी ने कहा जैसे भविष्य में मंदिर बंद पड़ सकता है, लोग आएंगे नहीं दर्शन के लिए, वहाँ पे झगड़ा होता है उस मंदिर में, वो किसी को बुलाते नहीं है, ठीक से साफ सफाई नहीं है, लोग जाते नहीं है। देखिए, और फिर विरुद्ध शत्रु तो बन जाएगा, उनका मंदिर ये गली में, इस हमारा मंदिर इस गली में, एक दूसरे के शत्रु बन जाएंगे, और विसंगति, और फिर आखिर में अपराध और विनाश। समजलं? विभाजन झालं तर विलास विरुद्ध विसंगती, अपराध आणि विनाश। शेवटी सबका साथ सबका विकास, और सबका विलास सबका विनाश। जो तो आपण आपल्या आपल्या ऐश आरामात राहायचा प्रयत्न केला तर होईल काय, विनाश जवळ याची शक्यता आहे लोकांना। आणि कारण कोणी पुढे भविष्याचा विचार करणार नाही। जसं प्रभुपादांनी काय केलंय, भविष्यासाठी सूचना लिहून ठेवलेल्या आहेत, जीबीसी बॉडी बनवलेली आहेत, ग्रंथ के लिए क्या क्या कैसे चलाना है वो सब बताकर गए हैं प्रभुपाद जी। समजलं? आगे थोडं पुढे जायचं मग। दहीवाल प्रभुजी बोला, सांगा काय सांगायचं। हरे कृष्णा प्रभुजी, म्हटलं काय म्हटलं? हा, इस्कॉन गुरूंना अयोग्यरित्या जर प्रस्तुत केलं ना, तर बाहेरच्यांपेक्षा इस्कॉन मधीलच पासनं इस्कॉनला धोका निर्माण होईल बाहेरच्यांपेक्षा। असं आहे बघा, प्रभुजीने छान मुद्दा सांगितला, जो प्रभुपादजी बरेच सांगतात, बाहेरच्या व्यक्तीपासून धोका राहण्यापेक्षा घरच्या व्यक्तीपासूनच जास्त धोका राहील, आपल्याला इस्कॉनच्या भक्तापासूनच धोका राहील। प्रभुपादजी एकदा म्हटले होते की इस्कॉनला धोका बाहेरच्या व्यक्तीपासून नाही आहे, इस्कॉनच्या भक्तापासूनच आहे। काय म्हणतात ना, घर का भेदी लंका ढाय। बघा असं म्हटलं, घरच्या व्यक्तीनेच लंकेचे 12 वाजवले, असं बरं। कारण घरच्या व्यक्तीला सर्व माहिती असतं ना, कुठे बारीक सारी गोष्टी, कहाँ पर क्या रखा है। धन्यवाद नीलेश प्रभू, दहीवाल प्रभू, बढ़िया एकदम पॉइंट आपने बताया। कसं आहे, प्रभुपाद म्हणायचे इस्कॉनला धोका इस्कॉनच्या भक्तापासूनच आहे, म्हणून तर ऋत्विकवाद है ना। ऋत्विकवाद कैसे पड़ा, ऋत्विकवाद ने इस्कॉन के ही भक्त है, लेकिन वो बाजू में होकर बड़ा इस्कॉन का ही अप्रचार कर रहे हैं, लोगों को पैसा देकर, क्योंकि उनको सब पता है, और इसलिए वो हमें उसके बारे में उनको साथ हम लोग वाद विवाद भी नहीं कर सकते, बड़ा कठिन जाता है, सब उनको पता होता है। म्हणून बघा, आपल्याला दुःख आपल्याच व्यक्तीपासून जास्त होतं, दुसऱ्यापासून होत नाही। समोरचा व्यक्ती आपल्याला काही त्रास देईल का, नाही, आपलं घर बंद केलं की संपलं। पण आपल्या घरच्या व्यक्तीने काही बोललं तर है ना, फोनवर म्हणा, कुठे म्हणा, मला लग्नाला बोलवलं नाही, मुझे शादी में बुलाया नहीं, आज रविवार है, शादी है, छुट्टी है, फिर भी मुझे बुलाया नहीं, मैं नहीं जाऊंगा, और मेरी बेटी की शादी में उसको बुलाऊंगा नहीं, है ना, बदला करतो आपण। त्याचं नाव पत्रिकेत टाकायचं नाही मुद्दाम, त्या शेजारच्याचं टाकायचं,
त्यांच्या जावयाचं टाकायचं, त्याचं टाकायचं नाही. अपन बदला बदला निकालते. देखिए कौन? अपना ही रिश्तेदार, आपलेच दांत आपले सोट. देखिए अगर हमने चबाया तो हमारे जीवा जल जाती है ना, दांत के नीचे दब जाती है. किसने तकलीफ दिया हमें? सामने वालों ने, पड़ोसी ने? नहीं, हमारे ही दांतों के द्वारा. तो हम दांत तोड देते क्या फिर? चलो घ्या मुसळ, मारा दाताला, असं करतो का आपण? नाही. तो इसलिए हमें सहन करना पड़ता है. इसलिए हमारे ही व्यक्ति ने अगर तकलीफ दी, कुछ समस्या हुई, तो हमें सहन करना पड़ेगा. क्योंकि एक भक्त के लिए कितना खून लगता है? 200 गैलन, 30 बकेट. एक व्यक्ति को भक्त बनाने के लिए 30 बकेट खून लगता है. इसीलिए अपना ही व्यक्ति है, अपने खून है, अपने ही परिवार का है, थोड़ा सहन कीजिए. समझौता, उसे पूरा घर वापसी कर सकते हैं, उसको वापस बुलाइए. जो भी तकलीफ है, अपने ही भाई अपने ही बहन है. क्योंकि देखो जब हम डोली है ना, अर्थी उठती है, देखो 2 शब्द है, डोली और अर्थी. अर्थी के लिए कितने लोग लगते हैं? कम से कम 4 लोग. इसलिए हम 4 लोगों के साथ अच्छा संबंध हमारा होना चाहिए. तो हमें कोण उठा के लेके जाएगा? म्हणून कमीत कमी 4 भक्तांशी आपला चांगला संबंध पाहिजे. नाहीतर माझं कोणाशी पटत नाही, कोणाशी जमत नाही, कोणाशी करमत नाही, असं होता कामा नये. आखिर में समाज, अपने भक्त, उनकी ही मदद हमें लगती है. समजलं? तशा प्रकारे असे समाज हे वाढतात, शत्रुत्व वाढतं आणि आपल्या संस्थेला आपल्याला सांभाळायचं आहे. म्हणून आपल्याला एक प्रकारे कार्य समजून घेणं जवळचं आहे ना, महत्वाचं आहे. ठीक है, समझ गए? आगे बढ़ते हैं हम लोग. और प्रभुपाद जी की कृपा से ये सब कुछ ठीक से चल रहा है. उन्होंने सब बनाया, ये सब कुछ संभाल कर पूरा विचार करके भविष्य में कैसे होगा इस्कॉन, क्या तकलीफ होगी, उन्होंने पहले ही बता के रखा है कि इस्कॉन के ही लोग ही इस्कॉन को गलत साबित कर सकते हैं, झगड़ा कर सकते हैं. क्योंकि हमारा फिलोसफी इतना स्ट्रांग है, कोई हमें हरा नहीं सकता है. लेकिन हमारे ही भक्त लोग हमसे झगड़ा करके हमें हरा सकते हैं. ठीक है, चलो प्रभुपाद की जय. तो आगे बढ़ते हैं. देखिए अभी प्रभुपाद जी ने सब कुछ किया है, बता दिया है हमारे लिए, सब कुछ व्यवस्था की है. क्षमा करा. हाँ, तर पुढचा मुद्दा आहे, काही इतर मुद्दे आपण चर्चा करूया, वाचन करूया थोडक्यात. अधिक संदर्भ गुरूंना प्रस्तुत करणे. पान नंबर 58. नवीन सदस्यांना श्रील प्रभुपादांचा आश्रय घेण्यास प्रोत्साहित करा. इस्कॉनचा नियम आहे, इस्कॉनचे कायदे काढून आहे बरं, 7-2-1. म्हणजे पहिली हरिनाम दीक्षा करण्यासाठी इस्कॉनची सर्व प्रकाशने, पुस्तकं, मासिक, जाहिराती, आमंत्रण पत्रिका, वृत्तपत्र याच्यावरती कोणाचं नाव पाहिजे? आपल्या गुरुचं नाही, आपलं नाही. इस्कॉनचे प्रभुपाद कृष्ण कृपा श्रीमूर्ती AC भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद, संस्थापक आचार्य आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ, त्यांचं नाव पाहिजे. कारण त्यांनी संस्था स्थापन केलेली आहे. जसं बा ज्याचं घर असेल त्याचं नाव असतं ना, गराड पाटी, अमुक अमुक यांच्या अधिपत्याखाली ये लोग संभाल रहे हैं, ये प्रॉपर्टी किसी और की नहीं है, इनकी है. तशा प्रकारे 7-12वर कोणाचं नाव असतं? आपल्या वडिलांचं म्हणा, आपलंच नाव असतं. दुसऱ्याचं नाव असेल आणि तुम्ही त्याच्यावर घर बांधलं तर नंतर नोटीस येते. तर यासाठी आपल्याला समजून घ्यायचं आहे, जिथे जिथे इस्कॉन नाव आपण वापरलं तिथं प्रभुपादांचा फोटो किंवा त्यांचं नाव असणं आवश्यक आहे. कौन शिला? इस्कॉन कोई भी मंदिर होगा, भक्तिवेदांत बुक ट्रस्ट होगा, तो वहां पर इस्कॉन का नाम या स्वामी प्रभुपाद जी का नाम होना चाहिए. पुन्हा बघा पुढचा महत्वाचा मुद्दा आहे आता, शिष्याने आपल्या गुरूंचा बाजार मांडू नये. कारण गुरु काही हे दिखाव्यासाठी नाही आहे. हाँ माझे गुरु, त्यांचं पालन करणं आवश्यक आहे. देखिए यहाँ पर महत्वपूर्ण बातें हैं, जो लोग गलतियां करते हैं उनको पता होगा. इस्कॉन मधील दीक्षा आणि शिक्षा गुरूंच्या शिष्याने लोकांमध्ये वावरताना कधीही आपल्या गुरुचं नाव, चित्र, टी शर्ट, फोटो, जाहिरात फलक, टोपी, जपमाळा, टी शर्ट बटन यांचं प्रदर्शन करू नये. दिखावा, ढोंग त्याला म्हणतो ना आपण. हमें केवल ऐसे बनावटी नहीं भक्त नहीं बनना है, हमें असली भक्त बना है, नकली नहीं. कि दूर से बाहर से भक्त दिख रहे हैं हम लोग, बाहर सब कुछ है और अंदर कुछ और. मुंह में राम बगल में छुरी, तोंडात समोसा खिशात कचोरी, है ना. असं असं नको पाहिजे आपल्याला. म्हणून जसं बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. जैसे हम बोल रहे वैसे बस स्पष्ट होना चाहिए, सीधा साधा सरल. नहीं तो गुरु का नाम लिया, गुरु का दर्शन लेना जरूरी है,
दर्शन के साथ मार्गदर्शन भी लेना जरूरी है, केवल प्रदर्शन नहीं करना है, मार्गदर्शन भी लेना है, आदेश का पालन करना है, कैसे सिखा रहे हमें समझा रहे हैं, ठीक आहे. नाही तर बघा आजकाल तुम्ही पाहिलं असेल काही भक्त गुरुचा फोटो टी शर्ट वगैरे घालतात आणि नको ते धंदे करतात. असं नको, त्यांच्या नावाखाली आपल्याला करायचं नाही, तो अपराध आहे. पुढे इस्कॉन दीक्षा आणि शिक्षा गुरूंचे फोटो, मंदिरातील निवासी भक्त आपापल्या दीक्षा आणि शिक्षा गुरूंचे फोटो आपल्या आश्रमात निजी कक्षात ठेवू शकतात, मंदिराच्या परिसरात नाही. कारण मंदिर कोणाचं आहे? भगवंतांचं आहे, इस्कॉनचं आहे. विशेष कार्यक्रमासाठी अपवाद, जेव्हा व्यासपूजा असेल तेव्हा फोटो ठेवू शकतात, पण नेहमी फोटो दिसत नाही. बघा इस्कॉनच्या कुठल्याही मंदिरात कोणत्याही गुरुचा फोटो नसतो, फक्त प्रभुपादांचा फोटो असतो, त्यांची मूर्ती असते, बाकी गुरुचे फोटो मंदिर मूर्ती नसतात. पुन्हा इंटरनेटवर समजा काही वेबसाईट वगैरे आहे, त्या ठिकाणी जीबीसीचं नाव, त्याची परमिशन घ्यायची आणि प्रभुपादांचं पूर्ण नाव आणि संस्थापक आचार्य ही पदवी असणं आवश्यक आहे. हा जीबीसीचं विधान आहे. समजलं? आता समजलं? एवढं समजलं असेल तर पुढे जाऊया. इस्कॉन मधील परस्पर संबंध, एकमेकांनी संबंध कसा असला पाहिजे, महत्वाचे मुद्दे आपण चर्चा करूया. पुन्हा प्रकरणातील विषय, गुरुच्या आधारावर भेदभाव आणि परस्पर सहकाराची भावना निर्माण करणं, एकमेकाला सहकार्य करायचे आहे आपल्याला. तर खाली बघा चौकटीमध्ये आपल्या समोर आहेत, किंवा थोडा विचार करून मुद्दे लिहा आपण. इस्कॉन मधील आपल्या समक्ष घडलेला एक प्रसंग सांगा जेथे दीक्षा अथवा शिक्षा गुरुच्या आधारावर अयोग्य भेदभाव केला गेला. तर हा थोडा चर्चा करू आपण. मला सांगा, या ठिकाणी जे भक्त 2 वर्षापेक्षा अधिक कालावधीपासून आहेत त्यांना अनुभव आला असेल, काही जे भक्तांनी सेवा केली असेल इस्कॉन मध्ये, कोणाशी संबंध असेल, तर अशी काही घटना तुम्ही आप लोग बताइए, लिखिए, यहाँ पर बता सकते हैं, साथ साथ लिख सकते हैं. बताइए भी कोई भक्त, पुराने भक्त विशेष करके, कि आपको कुछ ऐसे लगा क्या कि जब आप किसी मंदिर में गए, आप दूसरे गुरु के शिष्य हैं, आपने देखा कि मुझे प्रसाद बांटने में कम कर रहे हैं, मुझे बोला गया है जाओ मंदिर खाली नहीं है, नंतर या प्रसाद खत्म हो गया है, या फिर कई बार प्रवचन नहीं, ये अलग कोर्स है, असा बऱ्याचदा भेदभाव केला जातो. आप काय म्हणतात बऱ्याचदा, आमचा तो बाब्या दुसऱ्याचा कार्ट्या. बऱ्याचदा बघतो ना आपण, अशा घटना घडतात लोकांमध्ये. कई बार लोग ऐसे करते हैं, ये हमारा आदमी है, चलो अंदर आओ अंदर आओ, इसके पास कूपन नहीं है फिर भी नहीं नहीं चलो मेरा काउंसिली है, मेरा गुरु भाई है. इसलिए देखिए बऱ्याचदा भेदभाव आपण पाहिला असेल. फक्त सांगताना नाव घेऊ नका, त्या प्रभूजीचं नाव घेऊ नका, त्या मंदिराचं नाव घेऊ नका आणि त्या जागेचं नाव घेऊ नका. कुठल्या गावाला घटना घडलेली आहे त्यांचं नाव बदनाम करायचं नाही आपल्याला. बघा थोडक्यात सांगा, एखादी कुठल्या एका मंदिरात एका भक्ताने असं असं केलं, तेवढं सांगायचं बस. उनका नाम मत लीजिए, मंदिर का नाम नहीं और जगह का नाम नहीं. नहीं तो बोलेंगे हाँ उस मंदिर में ऐसे होता है क्या, उनका नाम खराब नहीं करना है हमें. कुठली घटना घडली का? जे भक्त इस्कॉन मध्ये 2 वर्षापेक्षा अधिक आहेत त्यांना असा अनुभव येतो. कुठे फिरायला गेले एखाद्या मंदिरात, कुठे काही काही, किंवा दीक्षा झालेल्या भक्तांना असं येतं, समजतं. कोण सांगेल? कोणी तयार नाही? सहदेव प्रभू काय अनुभव नाही का? कधी अशी घटना घडते दुसऱ्या गुरुबद्दल, कोणाबद्दल सांगा, थोडंसं बोला बरं. अनुभवी माणसं आहेत. किंवा प्रसाद मिळाला नाही कधी, कधी प्रवचनाला बोलवलं गेलं आणि असं होतं कधी कधी. सांगा ना, नाव घेऊ नका काय कोणाचं. एका मंदिरात होतं बरोबर, बऱ्याच वेळा असं होतं. काय होतं सांगा. म्हणजे भेदभाव दृष्टीने बघतात, म्हणजे काही वेळेला कसं असतं, भेदभाव बघतात किंवा असं. काय थोडक्यात सांगा, कशाबद्दल? प्रसादाबद्दल का, प्रवचनाबद्दल का, सेवेबद्दल? सेवेबद्दल पण होता बरोबर, सेवेबद्दल होतात. हे माझे गुरु, तुमचे गुरु, हे बरोबर त्या गुरूंचे शिष्य आहेत, बरोबर. त्या गुरूंचे शिष्य आहेत, असं होतं. बघा सेवेबद्दल कसं, समजा आपल्या गुरुबंधूंना अभिषेकची सेवा आणि दुसऱ्या गुरुच्या शिष्यांना चप्पल स्टँडची सेवा, झाडू पोछा, असं बऱ्याचदा करतो ना आपण. आपल्या बहिणीला किंवा भावाला आतमध्ये बोलवतो आपण, त्याला आपण लाडू पेढा देऊ, आणि दुसरे असेल तर ते तिथे उरलेलं असेल तर घ्या, असं बऱ्याचदा करतो की नाही भेदभाव. हा 2-3 जण आहेत. सांगा आता कोण आहेत? दहीवाल प्रभू सांगा, अनुभवी प्रभू तेच बघतायत. ठीक आहे बोला. हरे कृष्ण प्रभूजी. बोला.
म्हणजे ते कधी कधी असं वाटतं ग्रंथ वगैरे वितरण करताना आहे ना, ते ते वरिष्ठ ज्या ते म्हणतात की माझ्या नावावरती ग्रंथ घे, नाही का? असं आहे म्हणजे. तर मंदिराचे ग्रंथ वितरण होतं बा, असं कोणाचं नाव घेऊन करणं मला बरोबर. असं धन्यवाद, आहे. हुशार आहे प्रभूजी. हा, दैवाल प्रभूजी. हा, बघा प्रभूजी सांगितलं बऱ्याचदा होतं काय, ग्रंथ वितरण करताना है ना डिसेंबर मध्ये लोग म्हणतात मेरे नाम पर ग्रंथ लीजिए, उसके नाम पर मत लो, मेरा नाम नहीं होगा नहीं तो। देखो अपने नाम के लिए कार्य करते हैं, नहीं तो ग्रंथ देते भी नहीं कई बार, आपने देखा होगा। तो मतलब हमारा उद्देश्य ग्रंथ वितरण करना है, नाम के बारे में क्यों चर्चा करनी है? मेरा नाम, उसका नाम, किसका भी नाम हो, हमारा काम होना चाहिए, सेवा होनी चाहिए, है ना। मेरे नाम पर लीजिए, उसके नाम पर लो, मेरे मंदिर का नाम, ऐसे नहीं होना चाहिए, ये अच्छी बात नहीं है। उद्देश्य है ग्रंथ होना चाहिए, वितरण होना चाहिए, लोगों के पास पहुंचने चाहिए, लोगों को नाम मिलना चाहिए। बरोबर, बहुत धन्यवाद प्रभू जी। कदम माता जी बोला, मोठ्याने बोला जरा, अनम्यूट करा, कुठलं नाव सांगू नका फक्त, हां हरे कृष्णा प्रभूजी. हां मोठ्याने. काही भक्त म्हणतात की या गुरुची दीक्षा घेतली तर त्या गुरुच्या शिष्याचं लेक्चर ऐकायचं नाही, एकीकडेच ऐकायचं, आकृती असते, असं असते का प्रभूजी? थोडं सांगा. बघा माताजी सांगतात, अनुभवी माताजी आहेत, की समजा त्या गुरूंची दीक्षा घेतली तर त्यांच्यासोबत राहावं लागेल, आमचं तुम्हाला ऐकायचं नाही, आमच्याकडे यायचं नाही, असं बऱ्याचदा भेदभाव होतो। हाँ, ऐसे नहीं होता है, लेकिन कुछ लोगों को पता नहीं होता है, जो लोग थोड़ा संकुचित वृत्ति होती है वो ऐसे करते हैं, जिनको इस्कॉन का बड़ा ज्ञान नहीं है, जो बड़ा कार्य नहीं कर पाते, ऐसे लोग करते हैं। तर बऱ्याचदा असं होतं, आमच्या गुरुकडे दीक्षा घेतली तर आमच्या ग्रुपमध्ये या, नाहीतर त्यांच्या ग्रुपमध्ये जा, असे प्रकार आहे ग्रुपिझम, गुरुभेद। माझे गुरु जगद्गुरु, तुमचे गुरु भांडणं सुरू, असं नाही व्हायला पाहिजे। ते आपण त्याच्यावर उपाय काढूया। आखरी कलावती माताजी आणि यवतमाळ भक्त, बोला बोला प्रभूजी। प्रभूजी, जे जे काही आता प्रभूजी आहे कार्यरत आपल्या विशिष्ट ठिकाणी, जे कार्यरत आहे ते ज्युनियर आहे किंवा दुसऱ्या गुरूंचे ते प्रभूजी आहे किंवा त्यांच्या खालचे आहे, आणि ते काही लोक असे आहे की दुसऱ्याकडून दीक्षा घेतलेली आहे, त्यांच्या आपसामध्ये जे आहे आम्ही सिनियर आहे आणि तुम्ही ज्युनियर आहे, आमचा इस्कॉन मध्ये जास्त हक्क आहे आणि तुम्हाला काहीच म्हणजे इस्कॉन बद्दल तेवढं माहित नाही, असं ते दुसऱ्यांना सांगतात। त्यामुळे दोन पार्ट्या झालेल्या आहेत त्या ठिकाणी। बरोबर आहे। हा, आणि त्यामुळे जे नवीन भक्त येतात, हे नवीन जे प्रभूजी आहे ऍक्च्युली ज्या ठिकाणी, तिकडे जायचं की दुसऱ्या लोकांशी संबंध साधायचा, कारण काय आहे, जे जुने भक्त आहेत ते काय करतात, नवीन भक्तांना सांगतात आम्ही जुने लोक आहोत आणि हे ओके, नवीन यस प्रभूजी प्रभूजी। आले आहे हे दुसरं आहे, आणि त्यांच्याकडे जाऊ नका, आमच्याकडे आम्ही असा भेदभाव असतो. वेगळ्या पद्धतीने आपण सेवा बरोबर, करूया। म्हणजे चालेल अशा चालेल, दोन धन्यवाद प्रभूजी, ठीक भागामध्ये आहे, यस नवीन भक्तांचं मन दुलायमान झालेलं आहे, यस, त्यामुळे ऍक्च्युली होतं होतं असं, यस, चालेल चालेल, इस्कॉनची प्रतिमा ही इथे खराब झालेली आहे। बरोबर, यस प्रभूजी। एक बघा प्रभूजीने सांगितलं, यस प्रभूजी, विशिष्ट धन्यवाद। ठिकाणचं हे उदाहरण आहे। ओके धन्यवाद, हरे कृष्णा। तो बघा प्रभु जी ने बहुत बढ़िया बातें, अच्छी बातें कही, महत्वपूर्ण है। कई बार क्या होता है, मैं सीनियर हूँ, हमें बहुत ज़्यादा ज्ञान है, उन शिष्यों को कम ज्ञान है, ऐसे कई बार भेदभाव होता है। और हम लोग कहते हैं फिर उससे दो पार्टियां होती है अलग अलग, और फिर हमारी पार्टी उसकी पार्टी, जो शत्रु है ना, जैसे ग्रुप है ना, गुंडे, जैसे गुंडे क्या करते हैं, एक गुंडा दूसरा गुंडा, दोनों गुट, ऐसे 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 हो जाता है कई बार। ऐसे नहीं होना चाहिए, जरूरी नहीं है, अध्यात्म भक्ति में ऐसे नहीं है, ये भक्ति नहीं है, व्यवसाय हो गया, बिजनेस। इससे क्या होता है, नए लोग आते नहीं है, प्रगति नहीं होती है, अपराध, और अपराध के कारण फिर विनाश हो जाता है। तो हमें ज्ञान चाहिए, और फिर इनको दीक्षा नहीं देंगे, उनको दीक्षा नहीं देंगे, उनके ग्रंथ वितरण नहीं करना है, उनके पास नहीं जाना है, हमारे पास जाना है। और जैसे आपने देखा होगा, रिक्शा वाले क्या करते कभी बार है ना, स्टेशन पर, मेरी रिक्शा में बैठो, मेरी रिक्शा में बैठो, इधर आओ, मेरा कस्टमर, मेरा कस्टमर, ऐसे करते करते कस्टमर कष्ट कर करके वो मर जाता है। कस्टमर मतलब क्या, जो कष्ट करके मरता है, उनको हम तकलीफ देते। कई बार ऐसे होता है, आपने देखा होगा, पाहिलं असेल तुम्ही, माझा दुकानदार, माझं कशाला घेतलं तू, माझं कशाला घेतलं, असं करत तो तिसऱ्या रिक्षामध्ये बसतो। माझ्या बाबतीत झालंय बऱ्याचदा, रिक्शा वाला झगड़ा करता है, वो झगड़ा करता है, कोई लेके जाता नहीं है, फिर मैंने तीसरी प्राइवेट रिक्शा कर ली और वो आदमी कहीं और चला जाता है। ऐसे प्रकार हमें नहीं करना चाहिए। तुला ना मला घाल कुत्र्याला, असं बऱ्याचदा होतं, असं नको व्हायला पाहिजे। बाबा तू मोठे बाबाचा, आप बड़े पापा के, आप ले लो, ऐसे कोई फर्क नहीं पड़ता है। इससे हम लोग देखिए,
तेरा गधा घोडा, मेरा घोडा गधा, क्या फरक पडता है? बोलल्याने काही होतंय का? आपलं घोडं जे आहे घोडच राहील ना, ते का गाढव थोडी होणार आहे, आणि त्याचं गाढव का घोडं थोडी बनणार आहे. म्हणून स्वीकार करून घ्या. काय फरक पडतो? थोडासा सहनशील व्हायला काही प्रॉब्लेम नाहीये. तृणादपि सुनिचेन तरोरपि सहिष्णु अमानिना मानदेना कीर्तनीय सदाहरी. नहीं तो हम जप नहीं कर सकते. देखिए साधना नहीं होगी, मन लगेगा नहीं साधना में, जप में. मन में विचार क्या करेंगे? मला असं बोलला का, ऐसे किया क्या, मुझे बुलाया नहीं, मेरे घर आए नहीं. इस प्रकार से वो दिमाग में रहेगा और भक्ति रहेगी कहीं और चलेगा कुछ और. म्हणून बघा असे आपल्याला प्रसंग, अजूनही प्रसंग आपल्याला आठवतो, अनुभव आहेत, ते हृदयामध्ये चुभ जाता है. ये बातें जो है हमारे हृदय को चुभ जाती हैं. मैं भी एक बार गया था एक मंदिर में, वहाँ प्रसाद के लिए गया था, नया, उस समय नया भक्त था मैं. तो उन लोगों ने मुझे एक ही गुलाब जामुन दिया, और जब उनका गुरु बंधु आया पास में, उनको 2-3 दे दिए. मैंने क्या गलती की? और मेरे मन में वही विचार आ रहा था. बाद में मैंने सीनियर को पूछा, उन्होंने कहा नहीं ठीक है फिर चलता है, ऐसे वो भक्त नए हैं दोनों, उनको मालूम नहीं होता है. इस प्रकार से हमारे मन को, ये घटना हुई थी 10 साल पहले की, अभी भी मेरे पास दिमाग में है. तो इसलिए देखो ऐसे जो है ना अपमान केलेलं म्हणा, ते आपल्या हृदयामध्ये कोपऱ्यामध्ये राहतं कुठे ना कुठे. समजा आहे ना, तुम्हाला कोणतरी बोललेलं आहे लग्नामध्ये कुठे ना कुठे, ते हृदयामध्ये आपल्या सारखं टोचतं. तो व्यक्ती समोर आल्यावर तेच दिसतं आपल्याला, है ना, चांगलं दिसत नाही. याने माझे भांडे घेतले, माझी कप अशी घेतली होती 10 वर्षापूर्वी, है ना, माझा चमचा घेतला होता, मला याने असं बोलला लग्नामध्ये, मला याने काही असं ते वाटलं. आपल्या मनामध्ये बघा अपमान मनामध्ये सारखा राहतो, मान सन्मान विसरतो आपण. तुम्ही मला मदत केली का? हाँ कधी केली, मला आठवत नाही. देखो अच्छी बातें हम लोग भूल जाते हैं, बुरी बातें चुभती हैं, और वो ऐसे कांटे की जैसे अंदर फंसी रहती है. म्हणून आपण थोडा जप करू नका. एका वेळी एकच गोष्ट करा, फक्त श्रवण करा. ऐकायच्या वेळेस ऐकायचं नाही, काही फक्त फोनवर बोलू नका, फक्त ऐकायला मी. महत्वाच्या गोष्टी आहेत, नाहीतर या चुका तुम्ही पण करणार. आणि लोक म्हणतील हे कोणाचं आयडीसी केलं. मी अपेक्षा करतो माझं आयडीसी केलेल्या भक्तांनी थोडंसं पालन करणं आवश्यक आहे. तो बरद ऐसा होता, ऐसे नहीं होना चाहिए. हमें देखिए हमारा जो हृदय है भगवान को देना है, भगवान के भक्ति के लिए चाहिए, ऐसे बातों के लिए नहीं. एक ही मन है, एक ही हृदय है. किनको देंगे? घर वालों को, भगवान को. भगवान को. बरोबर. हाँ गणेश प्रभु, देखो वही एक ही मन है, एक ही दिल है, भगवान को देना है, किसी और को नहीं देना है. आणि भगवंताला दिलं तर उरत नाही ना. म्हणून हृदयामध्ये हमें आपल्याला चांगल्या गोष्टी ठेवायच्या आहे, नको त्या गोष्टी ठेवायच्या नाही. आपके घर में आप कचरा रखते हैं क्या? कचरा हम क्या करते हैं? बाहर फेंक देते हैं. इसीलिए हमारे हृदय में कचरा क्यों रखना है? कचरा मतलब अनर्थ. अनर्थ मतलब काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर्य, छठ, रिपु, ये शत्रु है. शत्रु को घर में नहीं रखना है. अच्छी बातों को, मेहमान को घर में रखना है, या सुगंध घर में रखना है, बदबू घर में नहीं रखना है. और ये चीजें बदबू अभी भी आ रही है, मतलब हमारे हृदय में है, धीरे धीरे निकालना है. कभी सिनियर भक्तों को बताइए आप, जो अधिकारी व्यक्ती त्यांना सांगा, ते बरोबर याच्यावर उपाय काढतील, काहीतरी उपाययोजना करतील, किंवा गुरु याच्यावर हळूहळू उपाय काढतील, एकदम करत नाही. समजलं? हळूहळू आपल्याला जायचे आहे. ये गोलोक बहुत दूर है, धीरे धीरे ये इसके ऊपर उपाय निकलेगा. समजलं? म्हणून काय बऱ्याचदा लोक विचार करतात आतले आणि बाहेरचे. दूर से देखा तो चांद नजर आ रहा था, पास जाके देखा तो कोई गंजा नहा रहा था. म्हणून दुरून डोंगर साजरे असतात. अरे जवळ गेले की असं वाटतं तसं वाटतं, तसं नाही. आपल्याला समजून घ्यायचं व्यवस्थित, चुका करायच्या नाही. यासाठीच आपण हे ज्ञान प्राप्त करतोय. जुन्या लोकांनी केल्या करू द्या, त्यांना माहित नव्हतं, पण नवीन आपण चुका करायच्या नाही. आपल्याच पायावर दगड मारून घ्यायचा नहीं. नहीं तो अपना ही सर फोड़ देंगे. अरे बहुत जोर से लगा, क्या हुआ? तुमने ही फोड़ा है भाई, तो क्यों रो रहे हैं, क्यों चिल्ला रहे हैं? इसलिए हमारे परिवार के लोग हैं, हमें समझना चाहिए आपले आणि बाहेरचे. पुन्हा उदाहरण, कधी कधी काय होतं, काल आपण चर्चा केली, आपले गुरु आले तर गुलाबाचा हार, पंचपक्वान्न. दुसरे गुरु आले तर झेंडूचा हार आणि बेसन भाकरी, ठेचा आहे ना. आपले गुरु आल्यावर रसपुरी, आणि दुसरे गुरु आले तर दुरी दुरी. नाही घरी कोणी नाही आहे, गॅस संपला, नळ आले नाही, असं होतं बघा. म्हणजे पुन्हा लेडीजसाठी, माताजीसाठी, आपली बहीण आली तर या दरवाजा उघडा आहे,
2 दिवस राहा. आणि जर जेठाणी आली, ननद आली तर नाही, माझं डोकं दुखतंय, कमर दुखतंय. अशा प्रकारे भेदभाव नाही, असं आपण करायचं नाही. आपले गुरु आले तर 56 भोग, आपले गुरुबंधू आले तर 56 भोग, दुसरे गुरु आले तर 5-6 भोग, असं नाही करता. हे भेदभाव करायचा नाही. याने आपला संकुचित वृत्ती, आपली प्रगती समजते की व्यक्ती नवीन आहे, त्याला ज्ञान नाही, तो भगवंताची प्राप्ती करू शकत नाही, गोलोकमध्ये कुठे जाणार आहे. आणि बघा, याच्यावर जर असं घटना घडली तर इस्कॉनला काय त्रास होईल? पुढचा प्रश्न, पुढचा मुद्दा, इस्कॉनला काय त्रास होईल सांगा माताजी, साक्षी क्षमा माताजी बोला, अं, काय नुकसान होईल? आता जर गोष्टी घडायला लागल्या तर चुकीच्या माहिती तर समजणारच आहेत लोकांना. पण जे काही टिकून राहणारे जे भक्त आहेत त्यांच्या मनामध्ये त्यांच्या द्विधा मनस्थिती होऊन ते सुद्धा विचार करतील की जर असं माझ्यासोबत घडत असेल, मी एवढं प्रॉन्ट असून सुद्धा, तर मग मी हे न केलेलं बरं. तो दुसऱ्यांना पण चुकीच्या गोष्टी सांगायला लागेल. बरोबर. त्यामुळे विभाजन होऊन जे जे काही नंबर आहेत 100च्या वरती ते 0 पर्यंत यायला जास्त वेळ लागणार नाही. बरोबर. बघा, माताजींनी स्पष्ट बोललेले आहेत. असं काय झाल्यावर काय होईल? चुकीची माहिती लोकांना समजेल आणि लोक दूर होतील. जेवढी आणि जे आहेत अस्तित्वात, जो लोग अभी है भक्ति में, सीनियर लोग कोई भी, वो भी उनका भी उत्साह कम हो जाएगा, धीरे धीरे वो भी भाग जाएंगे, वो भी टिकेंगे नाही संस्था में. बघा, त्यातनं मग लोकांनी घरात यायची, लोकांची इच्छा होत नाही. बघा, भांडणं सारखे चालू आहे. उदाहरण पहा, थोडं व्यावहारिक आहेत. तुमच्या घरात सारखे भांडणं चालू असतील तर शेजारी येणार आणि आपण येत नाही घरामध्ये, का? अरे बाबा, यांच्या घरात भांडणं चालू असतात. तो इसीलिए देखिए, हमें अगर प्रसन्न वातावरण होना चाहिए, हम लोग जो ज्ञान होना चाहिए, नहीं तो लोग जो हैं वो भी नहीं रहेंगे. और 100 लोग अगर आते रहेंगे संडे फीस्ट को, धीरे धीरे कम हो जाएंगे, आखिर में 0 बनने के लिए समय नहीं लगेगा. अशामुळे काय होईल? लोक दुरावतील आणि कुठे जातील? मग लोक, मग असे भक्त लोक पण नाराज होतील. काही मंदिरात जाऊन उत्साह मिळत नाहीये, कोणी चांगलं बोलत नाहीये, कोणी प्रसाद पण देत नाहीये, तिथे धूळ लागलेली असते, असं लोकांना वाटेल. आणि बात संपुष्टात येईल, सांभाळणं अवघड जाईल. मंदिर चलेगा कैसे? पूजा करने वाला भी परेशान हो जाएगा, मूर्ति की सेवा कौन करेगा, इतने सारे 100-200 भक्तों के लिए कुकिंग कौन करेगा? संघर्ष होईल. सत्ता सत्ता पत्ता अडकित्ता, है ना, लोक अडकतील. म्हणून विभाजन होईल, त्यातनं वैमनस्य निर्माण होईल, विलास केले की स्पर्धा निर्माण होईल, विसंगती, भेदाभेद, हेवा दावा, अवहेलना, निंदा, नालस्ती, ऐसे करते करते संस्था कोई आएगा नहीं और अपराध हो जाएगा और आखिर में विनाश. हम भक्ति छोड़कर जा सकते हैं, गलत कार्यों में लग सकते हैं. समजलं? म्हणून आता पुन्हा पुढचा मुद्दा, परस्पर सहकाराची भावना निर्माण करायची आपल्याला. तर इस्कॉन मधील सर्व गुरु आणि शिष्यांमध्ये सकारात्मक परस्पर सहकाराची भावना असेल तर भविष्य कसं असेल? आता बघा, हे प्रश्न महत्वाचे आहेत, परीक्षेत पडतात. तर एकमेकाला सहकार्य केलं कसं करायचं आणि याच्यावर उपाय काय काढायचा, तुम्ही सांगा. आता काय करायचं? आता आपण आता समस्या पाहिली आपण, अशा गोष्टी आहेत, तशा गोष्टी आहेत, तुम्ही फार मोठमोठ्याने बोललात. आता उपाय सांगा मला. आता उपाय सांगतील आपले यवतमाळचे प्रभूजी. तुम्ही बरेच समस्या सांगितल्या, त्याच्यावर तुम्ही बोलले ना, बोला, मोठ्याने बोला. काय उपाय करायचा? मग काही करायचं का नाही? उपाय आहे ना, हा, मीटिंग घ्यायची. नाव सांगा प्रभूजी. परस्पर सहकारासाठी जे आपलं नाव? भक्तगण आहे, समोर घ्या ना. अनिल प्रभूजी बोलतो. अनिल प्रभू आणि कलावती माताजी, बोला. अनिल प्रभू सांगा. हा, मी त्यांच्याच वतीने एकाच याच्यावर आहे. मी हो, बरं. काय करायचं मग? काही टेन्शन नाही आपल्याला, बोला काय करायचं? परस्पर सहकार्य करण्यासाठी आम्हाला जे आहे, जे भक्त आहे, जुने भक्त, नवीन भक्त, हे सर्व एकत्रपणे आम्ही भजन कीर्तन किंवा कोणताही कार्यक्रम आम्ही सोबत करतो. कोणतीही सेवा द्यायची असेल तर हे निपक्षपातीपणाने, कोणताही मतभेद न करता किंवा काही जुन्या गोष्टी नवीन गोष्टीला धरून, मागच्या गोष्टी धरून आम्ही म्हणजे त्यांच्या बरोबर प्रेमानेच राहतो. यामुळे जे आपण परस्पर सहकार्य चांगलं राहील. बरोबर. त्याचप्रमाणे जी काही सेवा करायची आहे, कोणतीही आपल्या वाट्याला सेवा आली तर ते आमची करण्याची तत्परता आहे. ओके, धन्यवाद प्रभु, चले, धन्यवाद प्रभु जी. देखो प्रभु जी ने बताया अच्छे तरह से कि जो भी सेवा आती है हम साथ में मिलकर करते हैं. पुरानी बातें भूल जाइए, गड़े हुए मुर्दे फिर से नहीं उखाड़ना है. झालं गेलं गंगेला मिळालं. जे काही झालं असेल समजा पाठीमागे वगैरे ज्या घटना घडल्या असतील समजा आपल्या घरामध्ये, परिवारामध्ये, ते आपण विसरून जायच्या. यांनी काय केलं, त्यांनी काय केलं ते विसरून जाऊन आपण त्याच्या सुधारणा करायच्या. सुधार आवश्यक आहे. सुधार झाला तर उद्धार होईल. सुधार तर उद्धार, आणि जर सुधार नाही केला तर मग उधार.
उधारी आपली काढू एकमेकाची, माझी उधारी बाकी तुझी. हा, तुम्हाला असं बोलला का, तुझं मी ते काढतो, मग त्याला येऊ द्या माझ्या समोर, बघतो त्याला मी, असं नाही. हे विसरून जायचं आपल्याला. काय किती करणार आहे. शेवटी एक ना एक दिवस सर्वांना एकमेकाची मदत लागते. आपण अशा प्रकारे सोबत येऊन, एकी हेच बळ, बेकी हाच नाश. पुन्हा वाक्य आहे संतांनी सांगितलेलं आपल्या, काय, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत, एकमेका पाय खेचू दोणे बनू विंचू. एकमेकाच्या नाग्या ठेचू, आहे ना. जर विंचू, काय बघा तुम्हाला सांगतो उदाहरण, विंचवांना काय करतात, एका डब्यात ठेवून झाकण लावत नाही का, ते जर 4-5 असेल तर काय करतील, एकमेकाचे पाय ओढून खाली ओढतात एकमेकाला, म्हणजे ते बाहेर जात नाही, त्यामुळे सगळे मारले जातात. म्हणून एकमेकाला सहाय्य करायचं आहे आपल्याला. कोणाला छोटंसं काही समस्या असेल, कोणाला फायनान्शियल, कोणाला काय असेल, थोडं थोडं, असं म्हणत नाही पूर्ण सर्व गोष्टी आहेत. कोणाला मन दुखतं, त्याचं मन ऐकून घ्या, कोणाचे शब्द ऐका. कोणाला कोणी चांगलं बोलत नाही, त्याचं गुणगान करा, चांगलं आहे तुम्ही, हो सहन करा, एवढे वर्ष सांभाळलं, और भी आप संभाल सकते हो. थोड़े शब्द दीजिए. देखो किसी को शब्द देना होता है, किसी को उत्साह बढ़ाना है, किसी के पीठ पर हाथ रखिए, किसी को प्रेम से 2 बातें बोल दीजिए, काफी है. देखिए 2 बातें और 100 लाते बराबर होता है. म्हणून आपण अशा प्रकारे समजून घ्यायचं थोडंसं. काय, आपलंच घर आहे, आपलेच दात आहेत, आपलेच ओठ आहे. समजा आपल्या दाताने जर जिभेला जीभ जर चावली गेली, काय करतो आपण, मुसळ घ्यायची, दात तोडायचे, नहीं करते हम लोग. अपने दात है, अपने ओठ है, अपने घर के लोग हैं, संभाल लेंगे. इसी प्रकारे मिळून मिसळून कार्य करायचे आहेत आणि एकमेकासाठी उज्ज्वल भविष्यासाठी हे आवश्यक आहे. हा सांगा आखरी, निलेश प्रभू बोला. हरे कृष्ण प्रभूजी. शिल प्रभुपादांना आणि भगवंतांना केंद्रस्थानी धरून सर्व कार्य त्यांच्या संतुष्टीसाठी करावे, अशी सर्वांनी भावना ठेवून मग परस्पर सहकार्य वाढू शकेल असं. बरोबर. यासाठीच हा कोर्स आहे बघा. प्रभुपाद हे प्रमुख शिक्षा गुरु, इस्कॉन संस्थापक आचार्य, त्यांना केंद्रस्थानी पाहिजे. जर केंद्र एकच आहे तर काय होईल, सर्व गोष्टी बरोबर जुळतील. पण केंद्र जर वेगळं वेगळं असेल तर लोग अलग अलग हो जाएंगे. सबका उद्देश्य देखिए, अगर एक ही उद्देश्य है, क्या उद्देश्य है हमारा, कृष्ण प्रेम, कृष्ण भक्ति, कृष्ण सेवा, कृष्ण नाम. अगर अलग हो गया, देखिए उदाहरण बताता हूँ, अगर आप कोई पानी है ना, ऐसे पानी है, कोई डबका है ना, कोई तळ्यामध्ये, तालाब में अगर पानी है, उसमें आप एक पत्थर डालिए, क्या होता है, उसके आजू बाजू सर्कल बनते हैं, ऐसे है ना, देखा होगा आपने, बचपन में खेला होगा. दूसरा पत्थर डालिए, दूसरे सर्कल बनेंगे, और दोनों वर्तुल सर्कल एक दूसरे को भेद करते हैं. अगर दोनों एक ही जगह पर डालेंगे तो सर्कल एक ही बनेंगे, एक दूसरे को भेद नहीं करेंगे. हमारा केंद्र अगर ये एक है तो हम झगड़ा नहीं करेंगे. अगर केंद्र अलग अलग है तो क्या करेंगे, हम लोग झगड़ा करते रहेंगे. हाँ, मेरा सेवा, तेरा सेवा. उद्देश्य क्या है, भगवान को, गुरु को प्रसन्न करना, यही हमारा उद्देश्य होना चाहिए. समजलं. धन्यवाद प्रभूजी, फार छान. आता शेवटचं माताजी, वर्षा कदम माताजी बोला. भविष्यासाठी आपण काय करायचं आहे. हरे कृष्ण प्रभू, दंड प्रणाम. सर्व भक्तांनी सिनियर ज्युनियर एकत्र येऊन संघटना तयार केली. कृपाचं कार्य भविष्यामध्ये इस्कॉनचं कार्य फार वाढतंय. केंद्रीय बरोबर आहे. धन्यवाद. सर्व भक्तांनी एकत्र येऊन आपलं थोडासा बनवा आणि विचार करा, बाबा कसं आपलं आता झालं गेलं विसरलं, पुन्हा जाऊया, नवीन प्रयत्न करूया, आपण करूया जेवढे येतील तशा प्रकारे. कमीत कमी आपण तर वाचू. बघा, प्रचार कार्य केल्याने, या कार्य असं समजून घेतल्याने कमीत कमी आपण तर वाचतो. जन्मसार्थक करी बरं. आधी स्वतः आपण त्यात ज्ञान घेणं असणं आवश्यक आहे. आता पुढे झाला थोडंसं प्रभुपादांनी काय सांगितलं बघूया आपण, जसा आहे तसं. पुस्तकामध्ये बघा, समजलं. बऱ्याच भक्तांनी सांगितलं आहे भविष्यात आपल्याला इस्कॉन टिकवायचं आहे. किती वर्ष, 10,000 वर्ष. बघा पुढे मुद्दा बघा समोर. आपली परस्पर मैत्री पाहून मी इतका प्रसन्न झालो आहे की तुम्हाला सौभाग्य प्राप्त हो, अशी मी कामना करतो. हे कोणी सांगितलं आहे, भगवंतांनी. भागवतम मध्ये प्राचीन बहिर्षचे पुत्रांनी मिळून तपस्या केली, और तपस्या करते समय उन्होंने क्या किया, साथ में मिलकर प्रार्थना की. तो भगवान ने क्या कहा, तुम्हारी भक्ति देख के, तुम्हारी एकता देख के मैं प्रसन्न हुआ हूं. बघा समोर तुम्हाला श्लोक दाखवतो मी. भगवंत काय म्हटले, तुमच्यामधील एकता पाहून काय झालंय, मी प्रसन्न झालेलो आहे. आणि प्रसन्न झाल्यावर त्यांचं काय, भगवंतांनी स्पष्ट सांगितलं आहे की मला प्राचीन भविष्यात श्रीमद भागवतम श्लोक आहे,
4:38 वरं वृणीध्वं भद्रं वो यूयं मे नृपनंदना सौर्हादेन पृथक धर्मास तुष्टोहम सौहृदेन वा. परमपुरुष भगवंत म्हटले, माझ्या प्रिय राजपुत्रांनो, बघा सराचे पुत्र जे आहेत तपस्या करत होते, भगवंत काय म्हटलेत, माझ्या प्रिय राजपुत्रांनो, तुमच्यातील मैत्रीपूर्ण संबंधामुळे मला खूप आनंद झाला. कशामुळे? मैत्रीपूर्ण संबंध मोठी. तुम्ही सर्व एकाच व्यवसायात भक्तीमध्ये सेवेत गुंतलेले आहात. तुमच्या परस्पर मैत्रीमुळे मला खूप आनंद झाला आहे की मी तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो. आता तुम्ही माझ्याकडे आशीर्वाद मागू शकता. 2 शब्द पुन्हा पुन्हा, एकच शब्द 2दा आलेला आहे. कोणता आहे तो? सौह्रादेन, सौहृदेन. तुमची मैत्री, सौहार्द, प्रेमपूर्वक मैत्री आणि प्रेमपूर्वक सेवा, तुमची एकता, त्यामुळे मी प्रसन्न झाला आहे आणि मी प्रसन्न झाल्यामुळे तुम्हाला मी आशीर्वाद देतो आहे. तर त्यामुळे भगवंत प्रसन्न, आणि भगवंत प्रसन्न झाले की भगवंत आशीर्वाद देतील ना. नाही तर आपलं भांडण मग समोरचा म्हणेल, चाललो बाबा मी. जर दोन्ही भाऊ भांडतायत तर वडील दोघांना प्रॉपर्टी देणार नाही. वडील काय म्हणतील, साथ मी एखाद्या मंदिराला देतो, सामाजिक संस्थेला देतो, तुम्हाला देणार नाही. तुम्ही भांडण करून एकमेकावर केस करणार, त्यापेक्षा मी दुसऱ्याला देतो. काय धर्मशाळा उघडतो असं म्हणतील ना कधी कधी, असं होतं बऱ्याचदा. म्हणून आपण ते समजून घेणं आवश्यक आहे. परस्पर मैत्री असणं, भगवान सुद्धा आशीर्वाद देतात आपल्याला. या ठिकाणी सौर्हादेन भागवतामध्ये भगवंत स्वतः म्हणतायत. आणि बघा प्रभुपादजी काय म्हटले पुढे, प्रभुपादजीने स्पष्ट रूपात, बघा कडक आहे थोडे शब्द, समजून घ्या. मी गेल्यानंतर परस्पर सहयोगाद्वारे संस्था चालू ठेवा. प्रभुपाद म्हणाले, मी गेल्यानंतर तुम्ही तुमचे माझ्यावरील तुमच्या आपसातील परस्पर सहकार्याच्या व्यवहाराद्वारे प्रेम दाखवू शकतात. स्पष्ट बघा, प्रभुपादांनी तेव्हाच ओळखलं होतं की काय होणार आहे. आणि त्या ठिकाणी 3 वाक्य प्रभुपादांचे बघा महत्वपूर्ण वाक्य आहेत. कोणते वाक्य प्रभुपादांचे? इफ यू वॉन्ट टू प्लीज मी, डिस्ट्रीब्यूट माय बुक्स. तर तुम्हाला मला प्रसन्न करायचं असेल, माझे ग्रंथ वितरित करा. इफ यू वॉन्ट टू नो मी, रीड माय बुक्स. मला जर समजून घ्यायचं असेल, माझे ग्रंथ वाचा. आणि 3रं वाक्य, इफ यू वॉन्ट टू शो युअर लव्ह, कोऑपरेट अमंगस्ट युअर सेल्फ. जर तुम्हाला तुमचं प्रेम दाखवायचं असेल तर एकमेकांप्रती सहकार्य करा. म्हणून एकमेका सहाय्य करू, अवघे जरूर सोपत. एकमेकाला सहाय्य करणं आवश्यक आहे. बरं, समजा एखादे टेबल उचलायचं असेल, काही पोता अगर बोरी अगर उठाना है हमें 40-50 किलो की, अकेले उठा सकते हैं हम लोग? नहीं, थोड़ा मदद करो, साथ में आ जाओ, तो दोनों मिलाकर आसानी से ऊपर ले जा सकते हैं, कहीं उठा सकते हैं. अगर अकेला उठाएंगे तो क्या होगा, कमर दर्द हो सकता है, उठाना बड़ा कठिन जाएगा. इसलिए संस्था है, हमारा घर है, मंदिर जो भी है, हमें मिलकर साथ बढ़ाना है. साथ ही हाथ बढ़ाना, एक अकेला थक जाएगा, मिलकर साथ उठाना, है ना. एक गीत आपण ऐकलं असेल. म्हणून प्रभुपाद म्हणता बघा पुढचा मुद्दा, एकत्र असू तर उभे राहू, नाहीतर आपसात भांडलो तर सर्व काही नष्ट होईल. माझ्याकडे विशेष योग्यता आहे, मी करू शकेन नाही. केवळ परस्पर सहयोगाद्वारे तुम्ही फार मोठं कार्य करू शकाल. एकत्र राहू तर उभे राहू, नाहीतर आपसात भांडलो तर सर्व काही नष्ट होईल. त्यामुळे एकजुटीने शक्ती लावून कृष्ण भावनामृत आंदोलन पुढे ढकला. नाही जर चालवता आलं तर कमीत कमी गाडी ढकला. गाडी चालवता येत नाही, धक्का तरी द्या तुम्ही. श्रीकृष्ण तुम्हाला मदत करतील, ते अत्यंत शक्तिशाली आहेत. आपण एकजुटीने कार्य केलं पाहिजे. एकता फार महत्वाची आहे. काय होईल? एकता. आपल्याला एकमेका सहारे करायचे आहेत आणि एकीने हे बळ, जसं आप लोगों को उदाहरण पता होगा, बचपन में हम सुनते थे स्कूल में, एक लकड़ी तुरंत अगर तोड़ी तो टूट जाती है, दूसरी लकड़ी तुरंत टूट जाती है, तीसरी लकड़ी टूट जाती है. अगर साथ में है, उसका अगर बांध दिया, तोड़ने का प्रयास किया तो नहीं टूटती है. उसी प्रकार से माया है, असुर है, क्या करते हैं, हमें तोड़ने का प्रयास करते हैं, अलग अलग करने का प्रयास करते हैं. हमें क्या करना है, उसको साथ में जोड़ देना है और फिर नहीं टूट सकता है. हम लोग अगर साथ में रहेंगे तो साथ में जाएंगे, नहीं तो बाद में जाएंगे और एक दूसरे को बर्बाद कर देंगे.
म्हणून आपण थोडंसं एखाद्याने जो सिनियर असेल वरिष्ठ त्याने थोडंसं मागे मागे ऐकून घ्यायचं. एक पाऊल थोडंसं मागे घेतल्यावर आपण हारत नाही, थोडंसं आपण सहन करून घ्यायचं. म्हणून बरं घर असो परिवार असो, आणि प्रभुपादांनी हे आपली संस्था, प्रभुपादांनी असं घर बांधलं ज्याच्यामध्ये संपूर्ण विश्व नांदू शकतं. श्रील प्रभुपाद की जय. असं वाक्य बघा आपल्या पुस्तकात सुरुवातीला लिहिलेलं असतं, ही बिल्ट अ होम वेयर द होल वर्ल्ड कैन लिव हैप्पीली. उन्होंने ऐसे घर बनाया जिसमें पूरी दुनिया शांति में रह सकती है. देखिए 5 उंगली, अगर ये उंगली कहेंगी मैं बड़ा हूँ मैं बड़ी हूँ, ये कहेंगी मैं बड़ी हूँ मैं बड़ी हूँ, सब अगर अलग अलग कार्य करने लगेगी क्या होगा? नहीं. देखिए खाना खाने के लिए क्या करना पड़ता है? 5 उंगली को साथ लाना पड़ता है, और ये उंगली सबसे विरुद्ध रहेगी ना, विरुद्ध पार्टी है ना. ये 4 एक दिशा में अगर विरुद्ध बाजू में है, लेकिन फिर भी जब कुछ उठाना होता है, कुछ पकड़ना होता है, तो क्या करना पड़ता है? इसी उंगली की और मदद से. यह है लीडर है ना, थम्स अप. अगर इसका प्रयोग नहीं किया तो अंगूठा छाप है ना. तो इसीलिए सबका साथ होना जरुरी आहे. ते भाटीत 5 ज्या गोष्टी आहेत सोबत घेऊन आपण एखादी वस्तू पकडू शकतो, खाऊ शकतो, मदत करू शकतो, आधार घेऊ शकतो पकडण्यासाठी. म्हणून आपल्याला सर्वांना एकत्र येऊन समजून घेऊन कार्य करायचं आहे, समजून उमजून. तब हम कुछ चीजें उठा सकती है. अकेली उंगली कुछ कार्य नहीं कर सकती है. म्हणून प्रभुपाद म्हणतात, त्यांनी केलं कष्ट, आपण केलं नष्ट. असं नाही, आपण केलं धष्टपुष्ट. समजलं? प्रभुपादांनी कष्ट केले, अपन धष्टपुष्ट केले, नाहीतर आपण नष्ट केले असं होता कामा नये. जैसे देखिए हम घर में हम चर्चा करते हैं, हमारे माता पिता ने जो बनाया है प्रॉपर्टी, उसको हमें बढ़ाना है, आगे चलाना है, उसको नष्ट नहीं करना है. जो भी दिया है हमारे पास, या फिर हमें अपने मेहनत से कमाना है और बच्चों को देना है. हम लोग साथ में नहीं लेके जाते हैं. देखिए हमारा क्या है, हमारा कुछ भी नहीं है. खाली हाथ आए थे, खाली हाथ जाएंगे. असं कोणी आहे का की जो सिम कार्ड घेऊन जन्माला आला, एखादी बाळ, कोणी पेन ड्राईव्ह घेऊन जन्माला आलं बाळ, आमच्या मुलाच्या हाती पेन ड्राईव्ह होतं नाही, खाली हात आते लोक, कोणी नाही, सर्व इथं सोडून द्यावं लागतं. बघा एकदा काय झालंय का, परिवारामध्ये आम्ही जेव्हा गेलो होतो, तांडा वगैरे अशा ठिकाणी गेलो होतो प्रवचनसाठी, त्या परिवारामध्ये एक स्त्री, एक है ना उद्धम माता है, शरीर छोटा था, अच्छे घर के परिवार थे. तो उनके कान में बालियाँ थी, सोना है ना, पूरे कान इतना भरा हुआ था, कान झुक गया था. और जब गुजर गई तो कान की बाली है ना कई सालों से निकल नहीं रही थी. तो एक व्यक्ति ने क्या किया, उनकी बहू आई, वो काढ़ा पटका निगत नहीं है, और 2-3 लोग खड़े रहे और तोड़ दिया. मतलब किसको कीमत है? उस स्त्री को, उस शरीर को कीमत नहीं है, उस सोने को कीमत है. सोने की बाली निकाल दी कान से. क्या सोचा? नहीं ठीक है. तो देखिए इसीलिए कीमत किसको है? सोने को कीमत है, हमें कीमत नहीं है. तो हमें हमारे आत्मा को कीमत है. आत्मा अगर शरीर में है तो उस शरीर को कीमत है, नहीं तो कोई कीमत नहीं है. तो हमें यह समझना जरूरी है. सोना यहीं पर रह जाएगा, हमारे साथ केवल आशीर्वाद, प्रार्थना और भक्ति साथ में आएगी, और भक्तों का संबंध, कृष्ण प्यारे से जिनका संबंध है, हर घडी आनंद ही आनंद है. तर भगवंतांशी असेल संबंध तर जीवनात असेल आनंद. समजलं? आता पुढे काही मुद्दे आहेत. परिशिष्ट 1 पान नंबर 63, थोडक्यात शेवटचा भाग आहे, आपण चर्चा करूया. ज्या गोष्टी पुन्हा पुन्हा मी सांगितलेल्या आहेत चर्चा करूया. पुढचं पान आहे पान नंबर 63. अधिक संदर्भ, केवळ गुरूंची आज्ञा पाळली पाहिजे अशा प्रकारचे प्रशिक्षण देणारे महाविद्यालय असावे. आणि बघा या गोष्टी झालेल्या आहेत, पूर्ण पाहिलं आपण. पुढे गुरुपादाशय, शिष्याने अंतःकरणपूर्वक आध्यात्मिक गुरूंची सेवा करावी. आपण मनापासून सेवा करणं आवश्यक आहे. आध्यात्मिक गुरूंचा आश्रय घ्या, त्यांची अंतःकरणपूर्ण सेवा करा. आध्यात्मिक गुरूंविषयी प्रेम, आस्था, त्यांच्या आज्ञेचे पालन करणं आवश्यक आहे. व यामध्ये 3 नंबरची ओळ, आध्यात्मिक गुरुपती प्रेम आणि त्यांच्या आज्ञेचे पालन करणे या दोन्ही गोष्टी एकच आहेत. माझी आज्ञा आहे माझ्या सर्व शिष्यांनी दररोज मंगल आरतीमध्ये सहभाग घ्यावा आणि हरे कृष्ण महामंत्राचा 16 माळा जप करावा. हे जीवन अशाश्वत आहे, कधीही मृत्यू येऊ शकतो. बघा किती माळा? 16 माळा. आणि किती नियम?
4 नियम. मांसाहार नको, नशापान नको, व्यभिचार नको आणि जुगार नको. आणि जीवन हे एक युद्ध आहे. रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग अंतर्मन बाह्य जन. अशा प्रकारे जीवनात युद्ध जिंकायचं असेल तर भगवान कृष्णांचं ज्ञान असणं आवश्यक आहे, गीतेचं ज्ञान असणं आवश्यक आहे. समजलं? गुरूंना प्रस्तुत करायचं आहे, गुरुच्या नावाचा जयघोष करायचा नाही, वारंवार स्वतः महाप्रभूंचा भक्त असल्याचे सांगणं. तर आपण गौरांग महाप्रभूचे भक्त आहोत, तर आपल्याला त्यांची शिकवणूक काय? प्रचार कार्य, जन्म सार्थक करी परोपकार. पुन्हा आता काही शेवटचा मुद्दा आहे. दोन्ही बाजू जर योग्य असतील तर कृष्ण भावना अतिशय सुलभ होते. ठीक आहे. तर आपल्याला समजून घ्यायचं आहे दोन्ही बाजू. कधी कधी समाजामध्ये आपल्या अधिकारी व्यक्ती असेल, दुसरा भक्त असेल, त्यांची चूक कधी कधी होत नाही, पण आपण समजून घ्यायचं. मग घरामध्ये भांडण झालं तर दोघं बाजू समजून घेणं आवश्यक आहे. देखिए कई बार एक शिष्य की गलती होती है, दूसरे शिष्य की गलती हो सकती है, किसी की गलती पता नहीं है, लेकिन गुरु क्या करते फिर ऐसे समय कोई निर्णय नहीं देते. क्यों? उनको पता होता है समस्या इस दुनिया में होती रहती है, उन्होंने बहुत कुछ देखा होता है. म्हणून पुढचा कायदा इस्कॉनचा कायदा आहे. इस्कॉन मधील सर्व दीक्षा आणि शिक्षा गुरु तसेच सर्व इस्कॉन सदस्यांच्या संबंधात श्रील प्रभुपादांची विशेष स्थिती स्पष्ट करणाऱ्या अधिकृत विधानाची इस्कॉन संघाला आवश्यकता आहे. त्यामुळे सर्व दीक्षा आणि शिक्षा गुरूंची स्थिती यामध्ये सुस्पष्टता येईल. आपण ते वाचणं आवश्यक आहे. ठराव झालेला आहे काही, ते आपण समजून घ्यायचे आहेत. आता पुढे प्रकरण 14 बघा, पान नंबर 66. पान नंबर 66 बघा, प्रकरण 14 आपण पाहूया. ते पाहिलं आपण. दोन्ही बाजू पाहणं आवश्यक आहे, समजून घेणं आहे. म्हणजे बऱ्याचदा होतं का, यासाठी अधिक संदर्भ आहेत, पान नंबर 76 वरती आहेत. थोड़ा देख लेंगे वो भी हम लोग. 76 पेज नंबर, मराठी वाले भाग. परिशिष्ट बघा, तुम्ही काढा. त्यामध्ये काही अधिक संदर्भ आहे, काही मुद्दे आहे. बऱ्याचदा होतं काय, भक्त लोक कंप्लेंट करतात, एका भक्ताची कंप्लेंट दुसऱ्या भक्तांना, तसं करत करत त्यांना काय होतं, समस्या वाढतात. म्हणून आपण प्रचारक, कधी कधी प्रचारकाला माहीत नसतं व्यवस्थापकने काय केलं आहे, कधी व्यवस्थापकाला माहीत नसतं प्रचारक काय बोलला आहे. मग लोक कधी कान भरतात ना, चुगली करते लोग है ना, तुझ्याबद्दल असं बोलला, आपके बारे में ऐसे बोला, तो हमें तुरंत निर्णय नहीं लेना है, समझना है. इसको अधिकारी व्यक्ति है, उनके बारे में जानना है. और व्यवस्थापक, मैनेजमेंट, ये भी आध्यात्मिक बातें हैं, वो समझना जरूरी है, आवश्यक आहे. तर इसके लिए ट्रेनिंग आवश्यक आहे, शिकवण प्रशिक्षण गरजेचं आहे. म्हणून आपल्याला आध्यात्मिक गुरु, शिक्षा गुरु दोघांचा संबंध काय आहेत, इस्कॉनमध्ये अधिकारी व्यक्ती कोण आहेत, त्याबद्दल जाणून घेणं फार महत्वाचं आहे. बघा पुढच्या ओळीमध्ये दिलेलं आहे. दोन अधिकारी वर्ग, पान नंबर 77 मध्ये बघा, शेवटची ओळ. 77 मध्ये शेवटची ओळ बघा. दोन अधिकारी समोर दाखवलंय. अशा प्रकारे आध्यात्मिक वर्ग आणि व्यवस्थापकीय वर्ग यामध्ये आपण एकत्व पाहिले पाहिजे, पण त्यामध्ये भेद देखील आहेत. ही एकाच वेळची समानता आणि भिन्नता जाणण्यासाठी दोन्ही वर्गांची विस्तृत स्पष्टीकरण आवश्यक आहे. क्लॅरिफिकेशन बघा, मग त्याला स्पष्टता आहे ना. बऱ्याचदा काही लोकांनी सांगितलं असं घटना घडलेली आहे, खरंच का, चौकशी करून घ्यायची. जसं उदाहरण तुम्हाला सांगतो. एक बार क्या हुआ था, जंगल में एक खरगोश, उसके पीठ के ऊपर कुछ गिर गया और वो सो रहा था. कुछ गिर गया तो उसको लगा बादल गिरा बादल गिरा बादल गिरा, और वो भागने लगा और जोर से चिल्लाने लगा सबको, बादल गिरा बादल गिरा, ढग पडलं, असं पळत पळत गेला. पुढे एक हरिण होता. हिरण कह रहा था क्या हुआ, बादल गिरा, हिरण भागने लगा. आगे घोड़ा था, क्या हुआ, बादल गिरा, वो भी भागने लगा. सब तीनों भागने लगे. फिर आगे ऊंट था, भागने लगा. ऐसे कर करके शेर भागने लगा. फिर आगे सिंह राजा के पास आए. पूरा सब जो जंगल में सब प्राणी भागने लगे. क्या हुआ, बादल गिरा बादल गिरा. सब लोग शेर के पास गए. क्या हुआ, शेर बैठा था. चलो कुछ निर्णय लेते हैं. तो उन्हें सबने सोचा क्या हुआ, तो उसने कहा कि बादल गिरा. उसने कहा गिरा बादल, कुठे ढग पडलं, आकाश पडलं, ढग पडलं. म्हणजे कुठे पडलं नाही, कोणी सांगितलं. ते म्हणे मला माहित नाही. त्या उंटाने विचारलं, घोड्याला विचारा. है ना, घोड़ा कहता था उस
हिरन को पूछो, ऐसे करते करते फिर उन्हें खरगोश कहाँ है उसको पूछो। खरगोश ने पूछा, हाँ मैं बताता हूँ, मेरे ऊपर बादल गिरा। कहाँ गिरा बादल? तो उसने कहा मेरे पीठ पर गिरा था। तो उसने क्या गिरा था, वो कहाँ पे लगा? आपको में कुछ लगा नहीं। तो सब लोग वापस गए और देखने गए, देखो कहाँ गिरा था, हमें लेकर चलो। और सब लोग गए वापस उस जगह पर। तो वहां पर क्या हुआ था, है ना, पतझड, पान झडी होती, खाली पानं पडत होते झाडाचे, आणि हा झोपला होता खरगोश, त्याला माहित नव्हतं, त्याने फक्त अनुमान लावलं, ॲझ्युम. देखो स्पेलिंग क्या है, ASSUME. ASS मतलब क्या है, एस. एस मतलब गधा, एस यू और मी. स्पेलिंग देखिए, एज्युम, जो फक्त मनोकल्पना करतो तर गाढव बनतो तुम्ही किंवा मी. यू और मी, यू अँड मी बिकम ॲस. म्हणून आपण मनोकल्पना करायची नाहीत. त्यांनी म्हणे काय झालं बघू बरं, तेव्हा पानं खाली पडत होते. आता म्हणजे असंच काहीतरी माझ्या अंगावर पडलं आणि ते ढग पडलं असेल. लगेच वाघ आला, वाघाने 2 कानात मारल्या. तुझ्यामुळे सर्वांना त्रास झाला है, आपकी वजह से तकलीफ हुई है, हम लोग भाग रहे थे, हम लोग परेशानी में पड़े हैं, मन में द्विधा हुई, मनात शंका आल्यात, लोग घाबरलेत, काही लोकांनी है ना अटॅकमुळे शरीर सोडलं, कुछ प्राणी मर गए, कुछ कूद पड़े पेड़ के ऊपर से. तो ऐसे देखो, ऐसी गलती हमें नहीं करना है. कोई शंका है, जो लोग फैल, है ना, अफवाह, रूमर्स, अफवाहें नहीं फैलाना है. ऐसे हुआ प्रभु जी आते भक्त सोडून गेले, हो त्याचं पतन झालं, वो पता नहीं वो कुछ खाते हैं. ऐसे कई बार होता है, लोग अफवाहें फैलाते हैं, उसके ऊपर विश्वास नहीं रखना. पहले इस्तेमाल करें फिर विश्वास करें, है ना. आधी समजून उमजून घ्या, तेव्हा कार्य करायचं. गडबडमध्ये गोंधळ करायचं नाही, नाहीतर आपण त्या गुरूंना पण त्रास होतो. महाराज महाराज, हे प्रभूजी सोडून गेले कुठे सेवेला गेले असतील बाहेर, मंदिर को ताला लगा है, मंदिर बंद पडा. अरे काही कामासाठी पडलं असेल, सुरक्षितेसाठी वगैरे, काही चोर आले असतील, काही घटना घडली असेल. म्हणून आपण युनिटी, सिमिलरिटी आणि डायव्हर्सिटी बॅलन्स करायचा है, समतोल रखना है, समन्वय. ठीक है, गलतफहमी नहीं फैलाना है. तो धन्यवाद. अशा प्रकारे आपण समझून घ्यायचं, भगवान के पास जाना है, समझना है. बहुत ही बड़ा ज्ञान था, हमने संक्षिप्त में पूरा किया. लगभग समय पर हम चल रहे हैं, तो आपको समझ में आया हुआ आशा करता हूँ. कोई प्रश्न है तो 1-2 प्रश्न हम चर्चा करेंगे, नहीं तो रुक जाएंगे. या फिर कुछ सूचनाएं हैं, महत्वपूर्ण सूचनाएं हैं परीक्षा के बारे में. तब तक कोई प्रश्न तो पूछिए. परीक्षेबद्दल प्रश्न विचारू नका, मी सांगेल तुम्हाला. काही प्रश्न असतील बाबा भक्ताबद्दल, हे आपण विषय जो चर्चा केलेली आहे, सेवा वगैरे, संबंध, साधना, बोला निलेश प्रभू. हा, हरे कृष्ण प्रभूजी. चैत्य गुरु काय असतं? बघा, तुम्ही मगाशी तेव्हा नसाल, 4 प्रकारचे गुरु आहेत. या ठिकाणी आपण 2 गुरूंची चर्चा करतो आहेत, दीक्षा गुरु आणि शिक्षा गुरु. तिसरे गुरु आहेत पथप्रदर्शक गुरु, ज्यांनी मार्ग दाखवला ते गुरु. आणि चौथे गुरु आहेत चैत्य गुरु, म्हणजे परमात्मा. आपल्या चित्तामध्ये जे गुरु असतात परमात्मा रूपात, ते चैत्य गुरु. समजलं? यस. तर हे 4 गुरु आहेत, सर्वांना सन्मान करायचा. आणि ज्याने ज्याने आपल्याला ज्ञान दिलं ते आपले शिक्षा गुरु होतात. आणि शिक्षा गुरु एक का अनेक? अनेक. दीक्षा गुरु एक. बरोबर आहे, समजलं का? हा, नाहीतर शिक्षा गुरु अनेक करणार तुम्ही, शिक्षा गुरु एकच म्हणणार नाही. शिक्षा गुरु आपण बदलवू शकतो, ते बरेच करा. दुसऱ्या गुरु शिष्य, इतर काही जे ज्ञानी लोक आहेत, सिनियर भक्त, वरिष्ठ भक्त, त्यांना आपण शिक्षा गुरु म्हणून सन्मान करू शकतो. त्यांच्याकडे ज्ञान घ्यायचं आहे. बघा, एक नियम सांगतो थोडक्यात, मॅनेजमेंटचा नियम आहे. बाहर जगह क्या नियम, बाहर की दुनिया में क्या नियम है, हमारे नीचे मतलब जितने लोग रहेंगे, हमारे हाथ के नीचे हमारी सेवा जितने लोग करेंगे उतने हम बढ़े. और भक्ति में उल्टा है, हमारे सर के ऊपर जितना आशीर्वाद जितने लोगों का रहेगा उतने हम बढ़े. समझलं? बाहर म्हटलं जातं गर्व से कहो हम ये है वो है, लेकिन भक्ति में उल्टा है, नम्रता से कहो हम तुच्छ है, तभी हम लोग प्रगति करते हैं. बघा, पूर्ण विरुद्ध नियम असतात. बाहर की दुनिया में हमारे नीचे, हमारे हाथ में कितने लोगों काम करते हैं उसके ऊपर आदमी बड़ा होता है. हाँ, मेरे कंपनी में 100 लोग हैं इसलिए मैं बड़ा हूँ. हमारे भक्ति में उल्टा है, 100 लोगों का आशीर्वाद मेरे ऊपर है, 100 लोगों का काम मैं करता हूँ इसलिए मैं बड़ा हूँ. हमारे पीछे किसका हाथ है? गुरु, वैष्णव, बड़े बड़े आचार्य, सन्यासी गण हैं, इसलिए हम बड़े हैं, उनके चरणों में रहते हैं. बाहर का उल्टा है, हमारा उल्टा है. इस प्रकार से बाहर के लोग हमें पागल कहते हैं, हम लोग उनको पागल कहते हैं. हम कृष्ण के लिए पागल, वो माया के लिए पागल, दोनों पागल हैं. लेकिन कौन सा पागल बनना है?
आप लोग डिसाइड कीजिए. तो पागल बनना जरुरी आहे लेकिन ना. तर बघा काही प्रश्न असेल तर विचारा. सगळ्यांना समजलं का डोक्यावरनं गेलं? डोक्यानं गेलं नसेल थोडक्यात मी रेकॉर्डिंग थांबवतो. काय सूचना आहेत? हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. शिल प्रभुपाद की जय. अनंत कोटी वैष्णव वृंद की जय. IDC भक्त वृंद की जय. गौर प्रेमानंदे. हरि हरि बोल.